अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्यात गुरुचरित्रातील हे 2 अध्याय रोज वाचा. मोठ्यात मोठ्या इच्छा दत्त महाराज पूर्ण करतील. हे 2 अध्याय तुमच्या मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण करून देतात. अगदी ज्या इच्छेसाठी तुम्ही बरेच प्रयत्न करत आहात, कष्ट मेहनत सुरू आहे, तरीही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत. त्यासाठी फक्त 10 मिनटं वेळ काढून ही सेवा करायची आहे. अगदी तुम्हाला वेळ नाही किंवा बरेच प्रयत्न करूनही वेळ मिळत नाही, बरीच धावपळ आहे, धावपळीमध्ये कोणत्याही सेवा घडत नाहीत, तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागणार नाही. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही सेवा तुमची होणार आहे. ही सेवा केल्याने तुमच्या मनातील मोठ्यात मोठ्या इच्छा दत्त महाराज पूर्ण करतील. कोणत्याही अडचणीमध्ये, संकटामध्ये आहात, बाहेरील बाधा, दुःख, घरातील वाद आहेत किंवा मोठमोठे काही संकट, आजार आहे, त्या सर्व ज्या काही समस्या आहेत त्या दत्त महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील. त्यासाठी तुम्हाला या 2 अध्यायाचं दररोज वाचन करायचं आहे. अधिक महिन्यामध्ये आपण कोणतीही सेवा करतो त्या सेवेचे फळ नक्की मिळतं. त्यामध्येच आपण दत्त महाराजांची सेवा करत आहोत. दत्त महाराज प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतात, प्रत्येक भक्ताचे संकट लवकरात लवकर दूर करतात व तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. त्यासाठी तुम्हाला हे 2 अध्याय दररोज वाचन करायचं आहे. अधिक महिना आहे तेव्हा तुम्ही काही ना काही सेवा करणारच आहात, तेव्हा तुम्ही 10 मिनटं 15 मिनटं वेळ काढून फक्त ही सेवा करा. मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण होतील. तसेच विश्वास ठेवा. आपण कोणतीही सेवा करतो त्यामध्ये आपण विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही स्वामी महाराजांची नित्य सेवा करता किंवा काही भक्त असे आहेत त्या भक्तांना वेळ मिळत नाही, बरेच धावपळ आहे, तेव्हा स्वामी महाराजांची नित्य सेवाही घडत नाही. काही भक्त सकाळी स्वामी महाराजांना दिवा प्रज्वलित करतात, धूप दीप नैवेद्य ठेवतात व आपल्या जे काही कामे आहेत त्या कामाकडे निघतात. मग स्वामी महाराजांची नित्य सेवाही घडत नाही. जे भक्त नित्य सेवा करतात त्या भक्तांकडे वेळ असतो किंवा ते भक्त वेळात वेळ काढून सेवा करायला सुरू करतात. पण तुम्हाला वाटेल की स्वामी महाराजांची आम्ही नित्य सेवा करत नाही, मग आम्ही ही सेवा केली तर चालेल का? हो, ही सेवा अगदी कोणीही करू शकतं. स्वामी महाराजांची नित्य सेवा करता किंवा नाही करत तुम्ही, तरीही तुम्ही ही सेवा करा. हे 2 अध्याय वाचन करायला अगदी सोपे आहेत. तुम्हाला 10 मिनटं वेळ काढून हे अध्यायाचे वाचन करायचे आहे. तुम्हाला मूलबाळ होत नाही, लग्न होत नाही, मनासारखी नोकरी हवी आहे, ज्या काही समस्या आहेत, बाहेरील बाधा आहेत, अडचणी आहेत, समस्या सर्व काही दूर होतील व दत्त महाराज तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. यासाठी आपल्याला विश्वास महत्त्वाचा आहे. गुरुचरित्रातील हे 2 अध्याय खूप महत्त्वाचे आहेत. हे अध्याय तुम्ही वाचन कराल तर तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट, अडचणी येणार नाहीत. तसेच काही भक्त आहेत गुरुचरित्र पारायण करायला काही भक्तांकडे वेळ नाही. गुरुचरित्र पारायण करायचे म्हटलं तर बरेच नियम पाळावे लागतात. त्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य करावा लागतो. तसेच मांसाहार वर्ज्य आहे. ब्रह्मचर्याचे पालन करावं लागतं. पर अन्न वर्ज्य करावं लागतं. तसेच आपण ज्या गावामध्ये राहतो ते गाव आपण सोडू शकत नाही. असे बरेच काही नियम आहेत. या नियमाचे पालन करूनच आपल्याला गुरुचरित्र पारायण करावे लागते. 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण कोणालाही जमत नाही किंवा काही कारणाने शक्य होत नाही, तेव्हा तुम्ही या 2 अध्यायाचंही वाचन केले तरीही तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. आपण पाहणार आहोत नियम कोणते आहेत. तुम्ही हे अध्याय वाचन करत आहात तेव्हा तुम्हाला फक्त हे नियम पाळायचे आहेत. घरामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे. घरामध्ये तुम्ही 1 महिना अधिक महिन्यामध्ये तुम्ही संकल्प सोडायचा आहे की तुम्ही अधिक महिन्यामध्ये किती दिवस ही सेवा करणार आहात. कमीत कमी तुम्ही ही सेवा पूर्ण 1 महिना, अधिक महिना ही सेवा सुरू ठेवा. तुमच्या जीवनातील बऱ्याच काही अडचणी, समस्या दूर होतील. तसेच तुमच्या इच्छा आहेत तर तुम्ही 21 दिवसही हे अध्याय वाचन करू शकता.
तुम्ही या अध्यायाचं वाचन करता तेव्हा जास्त नियम नाहीत, फक्त तुमच्या मनामध्ये इच्छा ठेवा. हे अध्याय तुम्ही वाचनाला सुरुवात करा. पारायण किंवा आपण पारायणही करतो, त्यामध्ये आपण मांसाहार वर्ज्य करतो. तसेच ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरीही चालेल, फक्त पर अन्न घ्यायचं नाही. मनामध्ये विश्वास ठेवायचा, आपण ज्या गोष्टीसाठी करत आहोत ते तुमची इच्छा पूर्ण होणार आहे व दत्त महाराज तुमच्या केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला देणार आहेत, असा विश्वास मनामध्ये ठेवून ही सेवा करा. तुम्हाला फक्त या सेवेसाठी विशेष कोणतीही पूजा करण्याची गरज नाही. स्वामी महाराजांचा फोटो असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल, तोच तुम्हाला स्वच्छ पुसून ठेवायचा आहे. गंध, फुले, नैवेद्य, दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे व तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प सोडा. तुमच्या मनामध्ये कोणती इच्छा आहे त्यासाठी संकल्प पहिल्या दिवशी करायचा आहे व गुरुचरित्रातील तुम्हाला 14वा व 18वा अध्यायाचे वाचन करायचे आहे. हे अध्याय तुम्हाला तुमच्या नशिबामध्ये जे नाही तेही मिळवून देतील. तसेच 18वा अध्याय आपल्यावर जे काही कर्ज झालं आहे, बरेच भक्त आहे त्या लोकांवर बरेच कर्ज आहे, काही केल्याने कर्ज फिटण्याचं नाव घेत नाही. एक झालं की एक कर्ज वाढतच चाललं आहे. यासाठीही तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी 18वा अध्याय वाचन करायचे आहे. 14वा अध्याय आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी 14वा अध्याय. तसे दोन्हीही अध्याय आपण वाचन केले तर त्याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला येतात. यासाठी तुम्ही 14वा व 18वा अध्याय वाचन करायचे आहे. संकल्प सोडायचा आहे की तुम्ही हा महिना, तसे अधिक महिन्यामध्ये कोणीही नॉनव्हेज खात नाही, तर अधिक महिन्यामध्ये सेवा करण्याचा खूप चांगला दिवस आहे व आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवेचेही फळ आपल्याला नक्की मिळतं. यासाठी हे 2 अध्याय वाचन करायचे आहेत. जास्त नियमही नाहीत, फक्त मांसाहार वर्ज्य करा. 12च्या आधी किंवा तुम्ही नंतरही दिवसभरामध्ये अगदी कधीही वाचन करू शकता, पण 12 या वेळेमध्ये करू नका. दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते, या वेळेमध्ये दत्त महाराज व स्वामी महाराजांची कोणतीही सेवा केली जात नाही. तसेच काळं वस्त्र घालायचं नाही. आपण दत्त महाराजांची व स्वामी महाराजांची सेवा करतो तेव्हा काळे वस्त्रही चालत नाही. तसेच स्वामी महाराजांची नित्य सेवा करत असाल तेही सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे व हे 2 अध्यायाचे पठण करायचं आहे. जीवनामध्ये ज्या काही समस्या, मोठ्यात मोठा आजार आहे, लवकर बरा होत नाही, तो आजारही या सेवेने आपण जे काही अध्यायाचे पठण करत आहोत ते आपल्या ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या दूर होतात व दत्त महाराज, तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे की दत्त महाराज आपल्या भक्ताला लवकरात लवकर फळ देतात. यासाठी मनामध्ये विश्वास ठेवा. असे नाही की आपण अध्याय वाचन करत आहोत, इकडे दुसऱ्यांना वाईट बोलत आहोत किंवा दुसऱ्यांचं वाईट व्हायला हवं असे विचार करत आहोत, तर हे विचारही मनामधून काढून टाका. कर्म हे नेहमी चांगले ठेवावे. कर्म आपले चांगले असतील, त्यासोबत सेवा आहेत, कष्ट, मेहनत सुरू आहे तर फळ नक्की मिळतं. असे नाही की आपण फक्त अध्यायाचे वाचन करावे, सेवा कराव्या, कोणतेही आपण काहीही काम करू नये असे होत नाही. प्रयत्न, कष्ट, मेहनत हे सुरू ठेवा व तुमचे जे काही सेवा आहेत याही सुरू ठेवा. खूप साधी सोपी सेवा आहे. विशेष कोणतेही तुम्हाला नियम पाळण्याची गरज नाही. फक्त मांसाहार हे वर्ज्य करा. तुम्हाला पूर्ण महिना सेवा करता आली तर अवश्य करा, कारण आपण ही सेवा करतो त्याचे फळ या महिन्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर मिळतं. त्याचसोबत विष्णू भगवान व माता लक्ष्मीचीही सेवा जमेल ते करा. मनामध्ये नामस्मरण सुरू ठेवा. हे अध्याय वाचन करता तेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण अगदी तुम्ही कुठेही आहात, कामामध्ये किंवा कोणतंही घरामध्ये काम करत आहात, बाहेर करत आहात, तिथेही तुम्ही हे नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. आपण आपल्या मनामध्ये नामस्मरण आहे, सेवा सुरू आहे, कष्ट, मेहनत, प्रयत्न सुरू आहेत, तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्की दत्त महाराज दूर करतील व तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा दत्त महाराज पूर्ण करतील. मनामध्ये इच्छा ठेवा, विश्वास ठेवा व या अध्यायाचं वाचन करायला सुरुवात करा. बरेच अनुभव आहेत.
अनुभव एवढे आहेत की तुम्हाला काही दिवसामध्येच अनुभव यायला सुरुवात होते. तुमचे प्रयत्न सुरू आहेत तेव्हाही तुम्ही हे जे काही अध्याय वाचन करत आहात ते सुरू ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.